सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित 63व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये शुक्रवारी रात्री जयसिंगपूर इथल्या नाट्य शुभांगी या संस्थेनं संकेत तांडेल लिखित आणि शिरीष यादव दिग्दर्शित चल थोडं ॲडजस्ट करूया या नाटकाचं सादरीकरण केलं. वरद आणि स्वानंदी हे या नाटकाच्या प्रमुख नायक नायिका आहेत. दोघांनीही तिशी ओलांडली आहे, परंतु दोघे अविवाहित आहेत. दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, पण स्वानंदीचे वडील हे स्किझोफ्रेनिक रुग्ण आहेत. अशा व्यक्तीचा सबकॉन्शियस माइंड कधीही ॲक्टिव्ह होऊ शकतो. स्वानंदी 10 वर्षाची असताना स्वानंदीच्या आईचं निधन झालेलं असतं. त्यामुळं स्वानंदीच्या काळजीमुळं वाटणारी असुरक्षितता आणि त्यातच त्यांना आलेला ब्रेन स्ट्रोक यामुळं जुने संदर्भ, जुन्या आठवणी, इच्छा, भीती यामुळं वडील कसेही वागतात. त्यामुळं जोपर्यंत आपले वडील आहेत तोपर्यंत त्यांच्याजवळच राहायचं, त्यांना सांभाळायचं ही स्वानंदीची इच्छा असते. मात्र वयासोबत वाढणारा समजूतदारपणा आणि नात्यांकडे सायकोलॉजिकल दृष्टीनं न बघता प्रेमानं बघूया असं सांगणारा तिचा प्रियकर वरद तिला तिच्या बाबांसह 1 महिन्यासाठी त्याच्या घरी राहण्यासाठी आग्रह करतो. वरद आपल्या प्रेमाची परीक्षाच देतो. स्वानंदीला त्याचं म्हणणं अखेर पटतं आणि ती बाबांना घेऊन वरदकडे राहायला येते. बाबा वरदच्या घरी आल्यानंतर स्किझोफ्रेनिया झालेले बाबा काय धमाल करतात आणि त्यामुळं झालेला वरदचा गोंधळ, स्वानंदीची मानसिक स्थिती याचं सुंदर चित्रण लेखकानं या नाटकात साकारलंय. प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक नात्यात प्रॉब्लेम हे असतातच. आयुष्यात प्रत्येकाला थोडं ॲडजस्ट करावंच लागतं. तडजोड हे तर आयुष्याचं दुसरं नाव आहे, हे या नाटकातून मांडण्याचा लेखकानं प्रामाणिक प्रयत्न केलाय. माणसाच्या आयुष्यामध्ये जी तडजोड असते, जो मनोव्यापार असतो, तो चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचं दिग्दर्शक शिरीष यादव यांनी यावेळी सांगितलं. माणसाच्या मनामध्ये काय चाललंय हे नक्की कळत नाही. अशी 2 नायक आणि नायिका, वरद आणि स्वानंदी यांच्या जीवनावर आधारित हे नाटक आहे. स्वानंदी ही 30 वर्षाची आहे आणि तिचा प्रियकर तो सुद्धा 31 वर्षाचा आहे. वरदचं तिच्यावर खूप प्रेम आहे, परंतु ती त्याच्या घरी यायला नकार देते किंवा लग्नाला नकार देते. याचं कारणच असं आहे की तिचे बाबा स्किझोफ्रेनिक पेशंट आहेत, म्हणजे ज्याला आपण दुभंग व्यक्तिमत्व म्हणतो, असे तिचे बाबा आहेत आणि त्यामुळं ती त्याच्या घरी यायला नकार देत असते. परंतु त्याला फक्त तो एकदा अट घालतो की तू फक्त 1 महिन्यासाठी तुझ्या बाबांना माझ्या घरी घेऊन ये आणि मी त्यांना सांभाळतो की नाही ते तुला लक्षात येईल. आणि असं होऊन बाबा इथे येतात आणि जो काही धमाल प्रसंग घडतात ते आपण निश्चितपणे अनुभवू शकतो. बाबांचं व्यक्तिरेखा संदीप नेसकर सरांनी साकारलेली आहे आणि माणसाच्या आयुष्यामध्ये जी काही तडजोड असते, जो काही मनोव्यापार असतो, जी काही घुसमट असते माणसाची, ती दाखवण्याचा मी निश्चितपणे या नाट्य शुभांगीच्या नाटकामध्ये मनापासून प्रयत्न केलेला आहे. या नाटकातून स्किझोफ्रेनिया या रोगानं ग्रासलेल्या बाबांची भूमिका संदीप कुमार नेसदार यांनी, तर वरदची भूमिका वरुण पुजारी यांनी साकारली आहे. हातातला बाबा जो आहे तो सतत वेगवेगळ्या प्रकारे तो आपले संवाद फेकत असतो. त्याच्या मनामध्ये काहीही कधी येतं आणि तो पूर्णपणे विचित्र अशी वागणूक त्याची असते. मनामध्ये काही आल्यानंतर तो कुणालाही ओळखत नाही आणि अशी अत्यंत विचित्र वागणूक अशी त्याची आहे. आणि मध्यंतरच्या प्रवेशामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक खूप छान फिलॉसॉफी देखील तो देणार आहे, तीही निश्चितपणे प्रेक्षकांना आवडेल. माझी जी भूमिका आहे ती वरद नावाची भूमिका आहे. तो एक लेखक असतो आणि त्याचं स्वानंदी नावाच्या एका मुलीसोबत प्रेम असतं आणि त्यासोबत तशी जी सगळी स्टोरी जी आहे ती रचलेली आहे लेखकाने. आणि तिचे जे बाबा असतात त्यांना स्किझोफ्रेनिया नावाचा एक रोग असतो, जे की सारखं विसरत असतात आणि मध्ये मध्ये त्यांना झटके लागत असतात किंवा सदमे लागत असतात. तर या सगळ्या गोष्टीमध्ये अशा प्रकारे त्यांनी लेखकाने या सर्व गोष्टींना एकत्रित करून ती अशी गोष्ट रचलेली आहे. स्किझोफ्रेनिया झालेल्या बाबांना प्रियकर कसा ॲडजस्ट करतो हे या नाटकातून दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचं स्वानंदीची भूमिका केलेल्या श्रुती धनवडे हिनं सांगितलं.